महाराष्ट्रासोबतच देशामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे। नव्हेच तर संपूर्ण देशामध्ये 20% लोकसंख्या ही चर्मकार समाजाची असून त्यासोबतच महाराष्ट्रात सुद्धा मागासवर्गीय समाजामध्ये तब्बल 7% समाज हा चर्मकार समाज आहे। परंतु एवढ्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या या चर्मकार समाजाचं ज्या पद्धतीनं आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या विकास व्हायला हवा होता तो आजही झालेला नाही। नव्हेच तर चर्मकार समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या चर्मोद्योग व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मंदीचं सावट आलेलं असताना या उद्योगास वाचवण्याचा प्रयत्न शासन स्तरावर केला जाताना दिसून येत नाही। आणि म्हणूनच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकासाकरिता देशाचे माजी उपपंतप्रधान बापू जगजीवन राम यांच्या नावानं चर्मकार आयोग स्थापन करावा या मागणीसाठी ठिकठिकाणी सरकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। भिवंडी शहरात सुद्धा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र पठाडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या समोर निदर्शनं करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये गुजरात येथील उना या ठिकाणी चर्मकार समाजातील युवकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध सुद्धा या निवेदनात करण्यात आला। उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यालयीन अधीक्षक संजय साळुंके यांनी हे निवेदन स्वीकारलं। या शिष्टमंडळात मच्छिंद्र पठाडे यांच्यासह ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ नरसाळे, शहर महिला अध्यक्षा आशा वाघमारे, शहर युवा अध्यक्ष रोहिदास वाघमारे, पदाधिकारी अशोक गवळी, बाळू साबळे, गजानन नसवारे, शांताबाई बोर्डे, अशोक साबळे, मनोज बनसोडे, काका कांबळे, पोपट ननावरे, श्याम लोकरे, निरंजन कांबळे यांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते। साहेब, आमच्यापाशी हे निवेदन असं दिलं आहे राम जीवन बाबू तमचोला चर्मकार त्यांच्या नावानं स्थापन व्हावं याकरता आम्ही निवेदन दिलेले सरकारला। त्यांनी आमच्या त्या निवेदनाचं दखल घेऊन आम्हाला चर्मकार आयोग त्यांनी स्थापन करून द्यावा ही सरकारला आम्ही विनंती केली। तसेच गुजरातमधील चर्मकार बांधवांवरती त्यांच्या आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कार्य करून त्यांनी ते कार्य करत होते, पण त्या दुसऱ्या लोकांनी त्याच्यावरती असं त्यांनी गृहीत धरलं की बाबा यांनी गाई म्हशींचे हत्या करतात आणि त्याच्यावरती त्या असं गृहीत पकडून त्यांनी आमच्यावरती अन्याय केला। त्यांना हाणलं, मारलं, कुठलं सगळं काही करून त्यांनी एक आमचे 5 ते 6 माणसांना त्यांनी फार म्हणजे मरेपर्यंत त्यांनी मारलं। याच्यावर कुठंतरी सरकारने दखल घ्यावा। आम्हाला कुठंतरी अशा प्रकारात आम्हाला त्यांनी परत गुंतवू नये या असं होऊ नये म्हणून त्यांना आम्ही असं निवेदन त्यांना सादर केलं। राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नाना बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार आज भिवंडी शहरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून प्रांत कार्यालयाला आम्ही निवेदन दिले। या निवेदनामध्ये असा उल्लेख होता की बाबू जगजीवनराव यांच्या नावाने आयोग स्थापन व्हावा आणि बाबू जगजीवनराम भारताचे माजी उपपंतप्रधान होते, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा हे एक आमची प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी मागणी की संत श्रीमंत रोहिदास महाराज जी जयंती दिवशी सुट्टी शासनाने डिक्लेअर करावी। बरेच दिवस झाला आम्ही ही मागणी मागत आहोत, पण ते आम्हाला मिळत नाही। याच्यासाठी आम्ही आज प्रांत कार्यालयावर येऊन निवेदन दिलेलं आहे। आणि जे आपण गुजरातमध्ये दलितावर जे अत्याचार झाला, जे मेलेले गाईचे ते कातडी काढत होते, ते त्यांचा धंदा होता, त्यांनी काही कुठे गोहत्या केली नव्हती, असं असताना सुद्धा त्यांनी त्या दलितांना बेदम मारहाण केली। त्या निषेधात आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे।